नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅली वैद्यशाही या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. माझ्या आजवरच्या व्हिडिओला आपण जो चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी सुद्धा मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा विशेष होणार आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे की व्यवसायात बँकिंग, फायनान्सिंग, कॅश डिपार्टमेंट याचं खूप महत्त्व आहे आणि या तिन्ही डिपार्टमेंटला अनुसरून आपल्याला जी अकाउंटिंग करावी लागते बँकेची, त्यामध्ये बँक रिकन्सिलिएशनला खूप महत्त्व आहे मित्रांनो. आणि न चुकता हा मुद्दा आपल्याला वीकली किंवा हाफ मंथ किंवा मंथली म्हणजे विशेष डेटवर, पर्टिक्युलर डेटवर आपल्याला जे बँक रिकन्सिलिएशन बनवावं लागतं, त्याच्यात भरपूर अडचणी येतात. तर त्या अडचणी अ, जर आल्या तर कशा त्या सॉल्व्ह करायच्या, यासाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कोठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर त्याला लाईक, शेअर, कॉमेंट्स तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्यावे आणि बेल आयकॉनला प्रेस करावे. त्यामुळे की माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या विषयाबद्दल. तर इथे आपण बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन, ज्यावर माझं हेडिंग दिलेलं आहे मी बँक रिकन्सिलिएशन म्हणजेच BRS इन टॅली. टॅलीमध्ये मित्रांनो ऑटोमॅटिकली बँक रिकन्सिलिएशन करता येते. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एंट्रीज कराव्या लागतील. जर तुम्ही प्रॉपर एंट्रीज केल्या नसतील तर BRSचा प्रोग्राम तुम्हाला हेल्प करणार नाही. मी तुम्हाला डिटेल्स आणि प्रॅक्टिकली बँक रिकन्सिलिएशन टॅली प्राईममधून कसं करण्यात येतं, त्यासाठी आधी कुठली तयारी करावी लागते याबद्दल पूर्ण सांगेल. पण त्याआधी आपण पाहून घेऊया की बँक रिकन्सिलिएशन बनवण्यामागे आपलं पर्पज काय आहे. तर इथे बघा काय दिलेलं आहे, द मेन पर्पज ऑफ अ बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट BRS इट टू हेल्प कंपनीज आयडेंटिफाई एरर्स. म्हणजे कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा चेक इश्यू करता किंवा तुम्हाला चेक डिपॉझिट होते, तर यामध्ये काही फ्रॉड झालेला आहे काय? कधी आपण डिपॉझिट चेक केलाय 1,05,000चा आणि बँकेने त्याला क्रेडिट केला 1,00,000चा, तर होऊ शकते एक ह्युमन मिस्टेक झाली आहे एम्प्लॉयीकडून. तर ती एरर कशी पकडायची, तर ती तुम्हाला बँक रिकन्सिलिएशनमध्ये माहीतच पडते मित्रांनो. त्याच्यानंतर दॅट कॅन अफेक्ट देअर टॅक्स अँड फायनान्शियल रिपोर्टिंग. जर आपलं बँक स्टेटमेंट बरोबर आहे, आपली अमाउंटिंग बरोबर आहे, तर याचा अर्थ आपले लेजर सुद्धा बरोबर आहे आणि पूर्ण अकाउंटिंग बरोबर असल्यामुळे आपला फायनान्शियल स्टेटमेंट त्याच्यावर त्याच्यासोबतच टॅक्सचा जो रिपोर्ट आहे, असे सर्व रिपोर्ट्स काय होतो, बँक रिकन्सिलिएशन तुम्हाला हेल्प करते. बँक रिकन्सिलिएशन आर आल्सो अन एसेन्शियल वे टू प्रिव्हेंट अँड डिफेक्ट फ्रॉड. फ्रॉडबद्दल मी तुम्हाला बोललोच की बँक रिकन्सिलिएशन तुम्हाला डिटेक्ट करून देते की पर्टिक्युलर डेला जर बँकेचा बॅलन्स अमुक अमाउंटला आहे, तर तुमच्या स्टेटमेंटला सुद्धा त्या दिवशी तेवढंच बॅलन्स यायला पाहिजे, मात्र बँक रिकन्सिलिएशन केल्यावर. ओके. तर आता पाहून घ्या की याच्यातले जे छोटे छोटे पॉइंट्स आहे पण महत्वाचे ते काय काय. तर इथे बघा, मॅच कॅशबुक विथ बँक पासबुक पर्टिक्युलर डेट. याचा अर्थ काय होते की बँक रिकन्सिलिएशन जे केले जाते मित्रांनो, ते पर्टिक्युलर डेटवर केल्या जाते. तुम्ही असं नका म्हणू की आम्ही मे महिन्याचं स्टेटमेंट टॅली केलं किंवा एप्रिल महिन्याचं टॅली केलं. महिन्याचा काही एक संबंध नाही आहे. पर्टिक्युलर डेटवर बँक रिकन्सिलिएशन टॅली करतात. सपोज तुम्ही महिन्याच्या 5 तारखेला करा, 10 तारखेला करा, 15 तारखेला करा किंवा महिन्याच्या शेवटच्या तारखेला करा. म्हणजे बँक रिकन्सिलिएशन हे तारखेवर, पर्टिक्युलर डेटवर बँक रिकन्सिलिएशन मॅच केल्या जाते. कसं? कॅशबुक विथ द बँक पासबुक. कॅशबुकचा अर्थ, तुम्ही जर अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली यूज करत आहे, तर पर्टिक्युलर डेची तुम्ही प्रिंट काढायची आणि तेवढ्याच तारखेचं बँकेचं स्टेटमेंट किंवा बँकेने तुम्हाला दिलेलं पासबुक, यावरून तुम्ही एकूण एक एंट्री मॅच करायची. आता या मॅचिंग बद्दल सांगतो. मॅच कसं करायचं असतं मित्रांनो, तर बघा, तुमच्याकडे आता दोन्ही स्टेटमेंट आहे, एक बँकेचं आणि एक तुमचं. तर यामध्ये काय होते की बँकेच्या स्टेटमेंटवर जर डेबिट साइडला एंट्रीज असेल,
तर तुमच्या पासबुकला त्या निश्चितपणे क्रेडिट साईडला दिसतील. आणि जर बँकेच्या क्रेडिट साईडला एंट्रीज आहे तर तुमच्या पासबुकला निश्चितपणे त्या डेबिट साईडला असतील. असं मित्रांनो का होतं, मला तुम्ही कॉमेंट सेक्शनला याचा आन्सर द्याल. ओके, किंवा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला तर मी नक्कीच तुम्हाला काय करेल की याचा आन्सर देईल की डेबिट आणि क्रेडिट वेगवेगळं का दिसतं बँक पासबुकला आणि आपल्या कॅश बुकला. त्यानंतर सेकंड काय आहे इथे की फाइंड डिफरन्स कॅशबुक अँड बँक पासबुक. म्हणजे जर तुम्ही रिकन्सिलेशन केलं तर तुम्हाला मदत होते की तुमचं कॅशबुक आणि बँक बुकच्या ज्या एंट्रीज आहे त्या बरोबर आहे. त्याच्यानंतर काय मदत होते, फाइंडिंग इंटरेस्ट अँड फीस एक्सपेन्सेस बाय बँक. तुम्हाला माहित आहे आपली जर बँकेत बॅलन्स आहे, ठेव आहे, तर त्यावर इंटरेस्ट दिल्या जातं बँकेच्या मार्फत. तर ते बँकेने इंटरेस्ट टाकल्यानंतर आपण जेव्हा स्टेटमेंट आणतो तेव्हा आपल्याला कळते की हा बँकेने आपल्याला व्याज दिलेलं आहे. ओके, काही बँकेने सर्व्हिस फीस टाकलेले आहे, जशा चार्जेस असतात भरपूर प्रकारचे, स्टॉप पेमेंट चार्जेस, SMS चार्जेस, बुक किपिंग चार्जेस, चेक रिटर्न चार्जेस, इनसफिशियंट चार्जेस असे. तर ते सुद्धा बँक स्टेटमेंट वरून आपल्याला क्लिअर करता येईल. त्याच्यानंतर बघा टाइप्स ऑफ रिकन्सिलेशन. बँक रिकन्सिलेशन बनवण्याचे प्रकार किती आहे, तर मित्रांनो ते 3 प्रकार आहे. कसे, पिरियडिक म्हणजे पर्टिक्युलर डेटवर तुम्हाला कुठल्याही तारखेला बँक रिकन्सिलेशन करता येते. त्यानंतर कंटिन्युअस, मोठमोठ्या ज्या कंपनीज आहे, फॅक्टरीज आहे, ज्यांचे बल्कमध्ये ट्रान्झॅक्शन होतात, दिवसातून 150, 200, 250, 500 असे व्यवहार होतात. तर ती कंपनी काय करते की डेली बेसिसवर कंटिन्युअसली डेली बेसिसवर ती काय करते की बँक रिकन्सिलेशन बनवते. ज्यामुळं असं नाही की महिनाभरानंतर बनवतील तर मग 4-5 एंट्र्या, 4 ते 5,000 एंट्रीज आपल्या होईल आणि तेवढ्याच बँकेच्या होईल. मग एवढ्या एंट्रीज चेक करायला वेळही जाईल आणि थोडी अडचणही होईल. त्यामुळे मोठी कंपनी, फॅक्टरीज कंटिन्युअसली काय करते, डेली बेसिसवर बँक रिकन्सिलेशन बनवते. त्यानंतर मित्रांनो इंटर कंपनी हा सुद्धा एक रिकन्सिलेशनचा प्रकार आहे. कसा, की तुम्हाला माहीतच आहे की दिशाई कॉम्प्युटर क्लासेसच्या आपल्या ब्रांचेस आहे, जसं काटोलमध्ये ब्रांच आहे आणि मेन ब्रांच कारंजाला आहे. जर आम्हाला आमच्या दोन्ही ब्रांचची अकाउंटिंग चेक करायची असेल एकमेकात, की या बँकेने त्या बँकेला पैसे दिले, या स्टुडंटचे पैसे त्या ब्रांचला आले, तर अशा वेळेस आम्ही इंटर ब्रांच कंपनी बँक रिकन्सिलेशन करत असतो. तर हा एक तिसरा प्रकार आहे रिकन्सिलेशनचा. तर आपण 3 प्रकार रिकन्सिलेशन पाहून घेतले. त्यानंतर मेन रिझन ऑफ चेकिंग बोथ स्टेटमेंट ऑफ प्रिपेअर BRS. म्हणजे जे मेन रिझन आहे ते दोन्ही स्टेटमेंट चेक केल्यावर बँक रिकन्सिलेशन बनवण्यासाठी आपण काय करतो, आपला मेन रिझन असतं की दोन्ही स्टेटमेंट आपण चेक का करतो, की आपलं फायनल बँक रिकन्सिलेशन बनवायचं आहे, जेणेकरून मिस्टेक ज्या असतील त्या लक्षात येईल. तर बघा याच्यात मेन काय रिझन असतात, की बऱ्याच वेळा आपण चेक इश्यू करतो, परंतु ते पर्टिक्युलर डेटला अनक्लिअर असतात. म्हणजे इश्यू चेक टू क्रेडिटर बट नॉट प्रेझेंट इन बँक पर्टिक्युलर डेट. म्हणजे त्या डेटला तो चेक पास झालेला नाहीये. आपण तर आपल्या टॅली अकाउंट्समध्ये पर्टिक्युलर डेटला एंट्रीज घेतली आणि तो चेक इश्यू केला, पण तो बँकेत त्या महिन्यात वटला नाही, नेक्स्ट मंथला कधीतरी तारखेला तो पास झाला. त्याच्यानंतर डिपॉझिट चेक बट नॉट रिफ्लेक्टेड इन बँक. असं मी तुम्हाला हे बँक रिकन्सिलेशनचे जे माझे फॉर्म्युलाज आहे एक्सेलमध्ये त्यामधून तर सांगणारच आहे, पण रिझन काय असतं की आपण काही चेक डिपॉझिट केले आणि पर्टिक्युलर तारखेला तो चेक पास झालेला नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला बोथ स्टेटमेंट, दोन्ही स्टेटमेंट आपल्याला काय करेल, डिफरन्स दाखवेल आणि ते मॅच होणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला बँक रिकन्सिलेशन करून हे सर्व एंट्रीज पर्टिक्युलर डेटला मॅच करून घ्याव्या लागतात, जेणेकरून काही फ्रॉड असेल तर लक्षात येईल. कधी कधी काय होते की बँकेने तुम्हाला एक्सपेन्सेस डेबिट टाकले, पण
तुम्हाला ते स्टेटमेंट आणल्यावर माहीत झालंय, पूर्ण महिना एंड झाल्यावर, तर तुमच्या स्टेटमेंटला ती एंट्री येणार नाही टॅलीच्या आणि बँक स्टेटमेंटमध्ये ते काय होईल, की तुम्हाला तेवढे चार्जेस डेबिट टाकण्यात येईल. यानंतर बघा मित्रांनो माझा सेकंड स्क्रीन, की पहा, की बँक रिकन्सिलिएशन बनवण्याचे जे पर्पज आहे ना, ते काय-काय आहे? बिलकुल छोटे पॉइंट्स आहे. जास्त वेळ न घेता आपण इथे पाहू, की बघा दोन्ही स्टेटमेंट रिकन्सिलिएशन केल्याने आपल्याला काय आपण अश्युअर होऊन जाऊ, की आपल्या एंट्रीजची जी ॲक्युरसी आहे दोन्ही स्टेटमेंटची ती 100% बरोबर होईल. पण मित्रांनो येथे बघा बँक रिकन्सिलिएशन मॅच झाल्याने 100% ॲक्युरसी नाही होऊ शकत. त्याचं दुसरं रिझन मी तुम्हाला सांगतोय. 100% ॲक्युरसी कशाची होईल, की तुमचं स्टेटमेंट टॅलीचं आणि बँकेचं स्टेटमेंट टॅली झालं. हे तर 100% झालं. पण बघा यामध्ये एक मोठी मिस्टेक होऊ शकते, जी तुम्हाला इतरत्र कोणी नाही सांगणार. पण आम्हाला त्या कामाचे अनुभव आलेले आहे. जवळ-जवळ 24 इयर्सचा मला यामध्ये एक्सपिरियन्स आहे. त्या बेसवर मी तुम्हाला सांगतो, की जरी बँक स्टेटमेंट टॅली झालं, तरी अकाउंटिंगची ॲक्युरसी पूर्ण होणार नाही. ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला लेजरचा डिफरन्स दिसेल म्हणजे दिसेल. कसा? बघा, तुम्ही एक इमॅजिन करा, की माझ्याकडे 2 डेटर्स आहे. एक आहे गोपी किराणा आणि एक आहे गोपी स्टोअर्स. त्याचे ₹25,000 मला येणं होते दोघांकडून. पैसे आले मला गोपी स्टोअर्सचे आणि नजरचुकीने मी ₹25,000 गोपी किराणाचे जमा करून घेतले. तर बघा, याने बँक स्टेटमेंटला काही फरक पडणार नाही. कारण 25,000च्या डिपॉझिटची एंट्री माझ्या बँक स्टेटमेंटला आहे आणि माझ्या टॅलीमध्ये सुद्धा आहे. पण ट्रायल बॅलन्समध्ये पैसे तर मला येणार होते गोपी स्टोअरचे आणि मी जमा केले गोपी किराण्याचे. त्याच्यामुळे ट्रायल बॅलन्सला माझा प्रॉपर अकाउंट बाकी दिसणार नाही. म्हणजे गोपी किराण्याचा अकाउंट पैसे आल्यामुळे नील दिसेल आणि पैसे तर ते यायचे होते मला गोपी स्टोअरचे, तर त्याचा अकाउंट काय दिसेल? त्याचं अकाउंट पेंडिंग दिसेल. तर अकाउंटिंगची ॲक्युरसी ही बँक रिकन्सिलिएशन केल्याने होते असं 100% होऊ शकत नाही. मात्र बँक रिकन्सिलिएशनमध्ये तुमचं बँकेचं अकाउंट आणि तुमच्या टॅलीचं अकाउंट हे मात्र 100% ॲक्युअर होणार. त्यानंतर बघा सेकंड फ्रॉड डिटेक्शन. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की आपण चेक कोणाला इश्यू केला किंवा डिपॉझिट केला, पण बँकेने ते अमाउंट सोडून दुसऱ्या अमाउंटने आपल्याला जर जमा केला किंवा डेबिट टाकला, तर आपले दोन्ही स्टेटमेंट मॅच होणार नाही आणि हा एक फ्रॉड समजला जाईल किंवा नजरचुकीने झालेली एंट्री लक्षात येईल. मात्र फ्रॉड जरी असेल, तर बँक रिकन्सिलिएशन केल्याने ते आपल्याला क्लिअर होईल. त्यानंतर फायनान्शियल कंट्रोल. याचा अर्थ काय, की बँक रिकन्सिलिएशन केल्याने आणि फ्रॉड काही नसल्याने आपली जी अकाउंटिंग बद्दल मेंटॅलिटी आहे, की हां, आमची बँक बिलकुल टॅली आहे, काही प्रॉब्लेम नाही, आमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सर्व काही ओके आहे. त्यानंतर कंप्लायन्सेस म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे सी-ए म्हणजे ऑडिटर आपल्याला नेहमी बँक रिकन्सिलिएशन बद्दल स्टेटमेंट मागवतात, की बघूया तुमचं बँक रिकन्सिलिएशन आणि तुमचं टॅलीचं स्टेटमेंट टॅली आहे का? तर ऑडिटच्या दृष्टीने आपल्याला काही कंप्लायन्सेस करायच्या असतात. त्याच्यामध्ये हा एक मेन पार्ट असतो, की तुमचं मंथली, इयरली, हाल्फ इयरली किंवा पर्टिक्युलर डेटला बँक रिकन्सिलिएशन टॅली आहे. त्यानंतर एरर आयडेंटिफिकेशन. यात मी तुम्हाला सांगितलंच आहे, की बऱ्याच प्रकारच्या एरर अँड ओमिशन आपल्याला दोन्ही स्टेटमेंट चेक करताना लक्षात येतात आणि बँक रिकन्सिलिएशन बनवल्याने त्या स्पॉटवरच क्लिअर होतात. त्यानंतर कॅश फ्लो मॅनेजमेंट. याचा अर्थ असा, की जर बँकेमध्ये आपला जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स खूप पडलेला आहे आणि इथे आपल्याला कॅशची आवश्यकता आहे. अशा वेळेस आपण काय करतो, की बँकेमधून कॅश काढतो आणि आपला कॅश फ्लो बिझनेसमध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन यूज करण्यासाठी वाढवतो. मिसलेनियस काही एक्सपेन्सेस असतात, काही मोठ्या क्रेडिटरचे पैसे द्यायचे असतात. तर आपल्याला कॅश फ्लो मॅनेजमेंट ची मदत पण होते, जेव्हा आपण बँक रिकन्सिलिएशन करतो आणि आपल्याला आपला बँक बॅलन्स समजतो. तर मित्रांनो, या मुद्द्यांबरोबरच आणखी काही छोटे मुद्दे पाहून घेऊया,
त्यानंतर आपल्याला बँक रिकन्सिलिएशन कडे लगेच वळायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला जे काही पर्पज दाखवले होते की अकाउंटिंगची ॲक्युरसी होते, फ्रॉड डिटेक्शन होते, फायनान्शियल कंट्रोल हाती येते, कंप्लायन्स म्हणजे ऑडिट बद्दल ज्या कंप्लायन्सेस करता येतात त्याच्यात मेन पार्ट आहे बँक रिकन्सिलिएशनचा. एरर बद्दल सांगितलं आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट बद्दल सांगितलं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जी डेफिनेशन मी येथे बनवून ठेवलेली आहे. मी 2 सेकंद इथे स्टॉप करतो व्हिडिओ. चला, मला आशा आहे की तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता वळूया आपण टॅलीकडे. बघा, इथे मी एक कंपनी ओपन करून ठेवलेली आहे, टॅली वैद्यशाही, आणि माझ्या चॅनलचं नाव सुद्धा आहे. YouTube चॅनलचं नाव आहे टॅली वैद्यशाही. तर इथे बघा, मी तुम्हाला बॅलन्स शीटला घेऊन चालतो. बॅलन्स शीटमध्ये मी Alt F1 करतो. डिटेल्स आपल्या समोर आली आहे. इथे बघा, करंट ॲसेटमध्ये बँक अकाउंट दिसत आहे. बँक अकाउंटमध्ये HDFC बँक दिसत आहे. आणि इथे आपल्याला मे महिन्यात चालायचं आहे. मी इथे मे महिन्यात आलो. इथे मे महिन्याचा पूर्ण पिरियड डेट दिसत आहे, 1 मे टू 31 मे. आणि इथे मे महिन्याच्या संपूर्ण तुम्हाला तारखा दिसत आहे की कोणत्या तारखेला मी ट्रान्झॅक्शन केलं. इथेच पार्टीचे नाव तुम्हाला दिसत आहे. मी फक्त आणि फक्त सस्पेन्स अकाउंट घेतला. इथे मला दिसत आहे की मी कोणत्या व्हाउचर्स मधून डाटा एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर डेबिट साईडला माझ्या सर्व रिसीट आहे. तर क्रेडिट साईडला माझे सर्व पेमेंट इश्यू केलेले आहे. आणि इथे माझी डेबिट साईडची टोटल दिसत आहे 2,69,883 आणि क्रेडिट साईडची टोटल दिसत आहे 2,10,153. आणि माझं जे बॅलन्स आहे मित्रांनो, ते बॅलन्स जे आहे ते 59,730 रुपये माझ्या स्टेटमेंटचं आहे, टॅलीच्या स्टेटमेंटचं आहे. आता आपल्याला अजून खात्री करून घ्यायची आहे की मी जे स्टेटमेंट बँकेकडून आणणार त्याच्यावर पर्टिक्युलर डेटला म्हणजे 31 मेला किती बॅलन्स आहे. दोघांमध्ये तफावत नक्कीच असणार, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की इश्यू केलेले चेक पर्टिक्युलर डेटमध्ये पास होत नसते आणि डिपॉझिट केलेले चेक सुद्धा बँकेच्या स्टेटमेंटमध्ये पर्टिक्युलर डेटला रिफ्लेक्ट होत नसते. तर अशा वेळेस आपल्याला तो डिफरन्स जाणून घ्यायचा असतो. तर चला, मी तुम्हाला पॉवर प्रेझेंटेशन मधून आधी माहिती दिली, नंतर मी तुम्हाला माझं स्टेटमेंट टॅलीमध्ये दाखवलं. आता मी तुम्हाला घेऊन चालतो माझ्या बँक रिकन्सिलिएशनच्या रिपोर्टमध्ये, जे मी एक्सेलमध्ये बनवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथे दिशाई कॉम्प्युटर क्लासेस नावाची एक कंपनी आहे. त्यानंतर बँक रिकन्सिलिएशन फॉर द डेटेड 31 मे 2024 फॉर HDFC बँक. माझ्या बँकेचं नाव HDFC बँक आहे. इथे तुम्हाला सिरियल नंबरचा पहिला कॉलम दिसत आहे, नंतर डेटचा कॉलम दिसत आहे. इथे पर्टिक्युलर मध्ये सर्व पार्ट्यांचे नाव दिसत आहे. त्याच्यानंतर चेक अँड बँक, कोणत्या बँकेचा तो चेक होता आणि चेक नंबर काय होतं हे तुम्हाला दिसत आहे. व्हाउचर टाइप्स मध्ये तुम्हाला दिसत आहे रिसीट आहे, पेमेंट आहे, कॉन्ट्रा असेल तर कॉन्ट्रा. इथे कॉन्ट्रा घेतलेलं नाही आहे. त्यानंतर डेबिट मध्ये सर्व रिसीटच्या एंट्री दिसत आहे तुम्हाला, तर क्रेडिट मध्ये पेमेंटच्या एंट्री दिसत आहे. आणि ते फॉर्म्युल्याने मित्रांनो पहा, इथे फॉर्म्युल्याने मी क्लोजिंग बॅलन्स काढलेला आहे. इथे कुठेही हाताने घेतलेली रक्कम नाही आहे, हँडमेड नसून हे एक फॉर्म्युला बेसवर मी इथे रिकन्सिलिएशन करणार आहे. तर बघा, इथे 59,730 रुपये माझ्या टॅलीचं क्लोजिंग आलं, जे मी तुम्हाला आधीच शो केलेलं आहे. टॅलीमध्ये बघा 59,730 रुपये आहे आणि एक्सेलला माझ्या सेम एंट्रीज आहे मी घेतलेल्या, तर तेवढंच बॅलन्स आलेला आहे. आता इथे मी एक फॉर्म्युला बनवला आहे मित्रांनो. काय बनवला बघा, ॲज पर बॅलन्स अवर कंपनी बुक्स. इथे आपण आपल्या कंपनीचा बॅलन्स जे शो होत आहे ते आपण इथे रिकन्सिलिएशन बनवताना शो केलेलं आहे. कधी कधी तुम्हाला दिसेल बँक रिकन्सिलिएशन बनवताना बँकेचा बॅलन्स घेतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मला सांगायचं काय, जर तुम्ही ॲज पर बॅलन्स बँक बुक असं जर घेतलं तर तुम्हाला इश्यू केलेले चेक लेस करावे लागतील. इथे मी प्लस केलेले आहे, तुम्हाला लेस करावे लागतील. आणि डिपॉझिट केलेले चेक तुम्हाला ऍड करावे लागतील. कधी, जर तुम्ही बँकेचा बॅलन्स आधी घेतलेला असेल तर. पण इथे मी
बॅलन्स ॲज पर आवर कंपनी बुक, म्हणजे आपला बॅलन्स घेतल्यामुळे मी इश्यू केलेले चेक इथे ऍड केलेले आहे आणि जे चेक डिपॉझिट केलेले आहेत 2, बघा हे पास झाले नाही म्हणून याला रेड मार्क टाकलेला आहे. इश्यू केलेले 2 चेक आहे, 19,760 आणि 11,495. त्यानंतर एक चेक आहे मी डिपॉझिट केला 45,213 चा. तर इथे सर्व मेन्शन केलेलंच आहे. मी पुन्हा तुम्हाला ही लाईन पुन्हा रिपीट करतो. ॲज पर बॅलन्स आवर कंपनी बुक, मी माझ्या कंपनीचा बॅलन्स घेतलेला आहे 59,730, जे तुम्हाला माझं इथे क्लोजिंग बॅलन्स दिसत आहे. हे क्लोजिंग बॅलन्स आहेत माझं हे. तर ते मी इथे काय केलेलं आहे, फॉरवर्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युल्याला सुरुवात झाली. ऍड 1 चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंट इन बँक, म्हणजे 45,213 चा मी चेक जो माझ्या सन्ड्री क्रेडिटरला इश्यू केला होता, त्यांना मी इश्यू केला 30/5 ला आणि 31/5 ला तर महिना भरला. तर त्यांनी तो चेक वटवायला बँकेत गेले, तर तो क्लिअर कधी झाला, तो नक्कीच जून महिन्यात झाला. जर मे महिन्यात झाला असता तर माझ्या रिकन्सिलेशन मध्ये तो चेक आलाच नसता. तर इथे तो चेक वटला नाही. त्यानंतर मी 59,730 आणि 45,213 याची इथे टोटल घेतलेली आहे मित्रांनो, माझी ही टोटल आलेली आहे. त्याच्यानंतर या आलेल्या टोटल मधून मी काय केलं, लेस टू चेक 19,760 प्लस 11,495 डिपॉझिट बट नॉट रिफ्लेक्टेड इन बँक. याचा अर्थ असा होतो की 30/5 आणि 31/5 ला मला 2 चेक आले, म्हणजे मला रिसीट झाले. तर ते मी बँकेत डिपॉझिट करायला गेलो. कधी गेलो की मी 31/5 ला ते चेक टाकले. तर झालं काय की 31/5 ला ते क्लिअर न होता ते नेक्स्ट मंथ म्हणजे जून महिन्यात पास झाले. त्याच्यामुळं 31,255 रुपये मी माझ्या स्टेटमेंट मधून लेस करत आहोत. कारण बँकेने तर माझा बॅलन्स वाढवून ठेवलं, तर मला ते कमी करावं लागेल, म्हणून मी त्याला लेस केलं. आणि येणारं जे बॅलन्स आहे मित्रांनो, ते 73,688 माझ्या टॅलीमध्ये दिसेल रिकन्सिलेशन केल्यानंतर. मी इथे लिहून देतो, आफ्टर रिकन्सिलेशन, आफ्टर रिकन्सिलेशन इन टॅली, माझ्या टॅलीमध्ये दिसेल रिकन्सिलेशन केल्यानंतर. आणि इथे मग मी एक लाईन लिहिली की ॲज पर बॅलन्स बँक स्टेटमेंट ॲज ऑन 31 मे 2024, की बँकेचं सुद्धा तेवढंच आहे आणि आमचे दोन्ही स्टेटमेंट काय झालेले आहे, हे टॅली झालेले आहे. तर इथे मी ग्रीन मार्क देतो मित्रांनो, हे माझे दोन्ही स्टेटमेंट काय झाले, टॅली. आता हे टॅली झाल्याचा प्रूफ काय, तर चला पुन्हा एक वेळा टॅलीमध्ये वळूया. टॅली सॉफ्टवेअर मध्ये इथे मी तुम्हाला हे दोन्ही स्टेटमेंट टॅली करून दाखवतो. तर मी इथे आलो, इथे या स्टेटमेंटला बँक रिकन्सिलेशन करण्याची जी कमांड आहे मित्रांनो, ती आहे बघा. इथे मी तुम्हाला शो करत आहो माझ्या माउस पॉइंटने, अल्ट आर. अल्ट आरने काय होते, रिकन्सिलेशनचा एक रिपोर्ट तुमच्या समोर येतो. जर तुम्ही टॅली ERP 9 यूज करत आहे तर F5 रिकन्सिलेशन अशी कमांड तुम्हाला दिसेल. पण आता या नव्या टॅलीमध्ये अल्ट आर, आता मी इथे अल्ट आर देत आहो, जेणेकरून तुम्हाला रिकन्सिलेशनचा रिपोर्ट दाखवेल. बघा इथे रिकन्सिलेशन नावाचा माझा रिपोर्ट आलेला आहे, 1 मे ते 31 मे असं इथे तुम्हाला दिसत आहे. आता मी इथे पटापट रिकन्सिलेशन करतो. आपल्याला इथे फक्त बँकेची डेट टाकायची आहे. ऑटोमॅटिकली इथे खाली रिकन्सिलेशन बनवायला काय होईल, सुरुवात होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, 1 मे ला मी काय केला, एक चेक डिपॉझिट केला, तर तो 2 मे ला पास झाला. बघा इथे खाली माझी टोटल येऊ लागली रिकन्सिलेशनची. फक्त शेवटचे माझे काय, हा एक चेक 19,760, 11,495 आणि एक जो मी इश्यू केला होता तो 45,213, हे 3 चेक फक्त जून मध्ये पास झाले. तर यांना आपण जूनची तारीख देऊ. बाकी सर्व माझ्या मे महिन्यात पास झाले. तर बघा मी इथे डेट देत आहो. 1 तारखेचा 1 तारखेला झाला, काही 2 तारखेला झाले, काही पुन्हा 1 तारखेला झाला, हा सुद्धा 1 तारखेला झाला. आणि हे सर्व काय झाले, इथे 2/5 ला पास झाला, तो सुद्धा 2/5 ला पास झाला. तर इथे हा चेक तर पास झालेलाच नाही, आम्ही सोडून दिलं त्याला. आणि हा एक 2 मे ला पास झाला. तर बघा मित्रांनो, मी 3 चेक सोडून दिले. हा 19,760 चा ज्याला मी डेट टाकली नाही, किंवा मी जर इथे
2 जूनची डेट किंवा 1 जूनला तो पास झाला, मी डेट टाकून देतो. आणि हा सुद्धा चेक काय 2 जूनला पास झाला आणि हा सुद्धा 2 जूनला पास झाला. बघा मित्रांनो, आता इथे तुम्हाला खाली काय दिसत आहे की माझ्या बँक रिकन्सिलेशन केल्यावर 73,688 अशी टोटल आलेली आहे. म्हणजे मला खात्री पटून गेली की बँकेचा बॅलन्स सुद्धा एवढा आहे की नाही, 73,688. तर मी तुम्हाला घेऊन चलतो एक्सेल मध्ये. बघा मित्रांनो, इथे पण 73,688 बँकेच्या स्टेटमेंटचा बॅलन्स आलेला आहे. बघा ही लाईन मी काय लिहिली होती की ॲज पर बॅलन्स बँक स्टेटमेंट ॲज ऑन 31 मे 2024 इथे 73,688 रुपये बॅलन्स आला. आणि आफ्टर रिकन्साईल माय टॅली बुक शो सेम बॅलन्स 73,688, 73,688. तर याप्रमाणे मला खात्री पटली की 31 मेला माझा आणि बँकेचं स्टेटमेंट टॅली झालं. इथे मी यस करतो रिकन्सिलेशनला आणि पहा त्यानंतर जर मी ऑल्ट आर पुन्हा केलं याच रिपोर्टला तर मला फक्त जे रिकन्साईलला माझे 3 चेक राहिले ते शो होत आहे आणि 73,688 माझा बँक स्टेटमेंटचा बॅलन्स तर होता 59,730. बघा इथे जे वर दिसते बॅलन्स ॲज पर कंपनी बुक्स 59,730. पण हे जे जेव्हा रिकन्साईलला गेले 31,255 जे आहे मी डिपॉझिट केले होते आणि 45,213चा मी इश्यू केला होता. त्याच्यानंतर मी रिकन्सिलेशनच्या रिपोर्टला जेवढा बॅलन्स माझा आला 73,688 तेवढंच तुम्हाला दिसत आहे की बँक रिकन्सिलेशनचा बॅलन्स सुद्धा रिकन्साईल केल्यावर तेवढंच आलेलं आहे 73,688. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला खात्री पटून गेली की एक बँक रिकन्सिलेशनचा रिपोर्ट्स काय असतो, त्यासाठी आपण मुद्दे पाहिले आहे, चार्ट पाहिलेला आहे, डेफिनेशन पाहिलेले आहे आणि टॅलीमध्ये ही संपूर्ण मी अकाउंटिंग करून ठेवलेली होती. तुमचा वेळ न जाओ म्हणून मी बँक स्टेटमेंट डायरेक्टली तुम्हाला करून दाखवलं आणि बॅलन्स पण इथे बघा 59,730 आहे. मी अल्ट आर केलं की लगेच तो स्टेटमेंटचा बॅलन्स दाखवतं जे आपला ऑलरेडी मॅच झालेला आहे. तर मित्रांनो हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे हा व्हिडिओ वारंवार बघा जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि इन फ्युचर बँक रिकन्सिलेशन करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही अशीच माझी भावना आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. मी तुम्हाला म्हटलं होतं की बँकेचं स्टेटमेंट आणि बँकेच्या स्टेटमेंटला आपण जेव्हा चेक करतो तर आपण आपलं बॅलन्स डेबिट आहे आणि बँकेच्या बॅलन्समध्ये ती एंट्री क्रेडिट साईडला का दिसते, तर आपल्या स्टेटमेंटला डेबिटला आहे तर बँकेच्या स्टेटमेंटला क्रेडिट का दिसते, याचं कारण मी तुम्हाला विचारलं होतं. तर तुम्ही कॉमेंट्समध्ये द्याल. ज्यांनी व्हिडिओ नाही ऐकला आहे, ज्यांनी व्हिडिओ ऐकला आहे त्यांच्यासाठी सुद्धा तेच आहे. तर मी इथे तुम्हाला आन्सर देऊन देतो. मित्रांनो एखादी गोष्ट आपल्यासाठी जर डेबिट आहे तर निश्चितच समोरच्या पार्टीसाठी ती क्रेडिट आहे. कारण मी जर बँकेला माझे पैसे घेणं आहे असं म्हणतो तर बँक निश्चितच ते पैसे आपल्याला देणं आहे अशी म्हणेल. असं कधी होणार नाही का मी सुद्धा डेबिट बॅलन्स दाखवतो आणि तेच बॅलन्स बँकेने सुद्धा डेबिटच दाखवला. तर एकाला घेणं असतं तर दुसऱ्याला देणं असतं. त्याचमुळे मित्रांनो माझ्यासाठी जी गोष्ट डेबिट आहे तर निश्चितच ती बँकेसाठी क्रेडिट आहे. जर मी एखाद्या पार्टीला माल विकला तर मला पैसे घेणं आहे आणि त्या कस्टमरला माझे पैसे देणं आहे. हे या मागचं मी तुम्हाला लॉजिक सांगितलं. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मी माझ्या चॅनलवर नवनवीन आणि नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो. तर असेच इन फ्युचर नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद, वंदे मातरम.